मंत्री होईन माझं वचन नव्हतं, त्याच्यामुळे माझं वचन अजूनही अपूर्णच आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे, कारण माझं वचन मी बाळासाहेबांनी दिलेलं आहे. आणि ते वचन मला असं वाटलं होतं की तेव्हा भाजप पूर्ण करेल, त्यांनी तर नालायकपणा केला. आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतोय. आणि कसे वागतात हे तुम्हाला कल्पना आहे. अगदी आता त्यांच्या समोर गेलेले आहेत बच्चू कडू पासून सगळे हे सांगतायत भाजप जो आहे तो वापरा आणि फेकून द्या. गरज असेल तेव्हा वापरायचं, गरज होती तेव्हा मातोश्री, आणि निवडून आल्यानंतर अदानी, ही यांची वृत्ती आहे. आणि वापरून फेकून देताना नुसतं फेकून नाही देत, तर ज्या शिवसेना प्रमुखांनी तेव्हा मोदींना वाचवलं, होय मी सांगतोय वाचवलं, कारण शिवसेना प्रमुखांनी मोदींची बाजू घेतली नसती तर अटल बिहारी वाजपेयींनी मोदींना केराच्या टोपलीत टाकलं असतं. हे सत्य मोदीजी तुम्ही विसरला असाल, पण मी आणि ही जनता नाही विसरलेली. म्हणजे हे ज्यांनी संकट काळात ज्यांनी मदत केली त्यांना संपवायला निघाले. बरं, काल सुद्धा मी बोललो होतो, अजूनही त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर नाही आलं. मोदीजींचं नाव जाहीर झालं, अमित शहाचं नाव जाहीर झालं उमेदवारीसाठी. बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून आरोप झालेल्या कृपाशंकरचं नाव झालं जाहीर, पण गडकरींचं नाव नाही जाहीर झालेलं. पंकजाताई मुंडेचं काय करणारे मला माहिती नाहीये, पण गोपीनाथ मुंडे, होय गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे सुद्धा आम्हाला ठाकरे कुटुंबियांसारखे होते, आमचे कुटुंबीय होते. म्हणजे मोदीजी तुमचं आणि अमित शहाचं नाव, म्हणजे अशा नावाच्या कोण व्यक्ती या देशात आहेत आणि भाजपात आहेत हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. त्यावेळेपासून आम्ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं आमचं नातं हे त्याही वेळेला होतं. आज सुद्धा मी ते मानतो. आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल की 2014 साली आज जे बोंबलतायत की उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला म्हणून आम्ही त्यांना धडा शिकवला. अरे धडा तर तुम्हाला शिकवायचा अजून बाकी आहे, हे बसलेत माझ्यासमोर. पण 19 साली तुम्ही मोदींचे फोटो लावून निवडून आलात. 2014 साली आम्ही तुमच्याबरोबर युती केली होतीच, पण मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विधानसभेमध्ये आम्ही तेव्हाही हिंदू होतो, आजही आहोत, उद्याही आहोत. हिंदुत्व म्हणजे असं काही धोतर नाहीये की पाहिजे तेव्हा नेसलं आणि नको तेव्हा सोडलं. पण 2014 साली भारतीय जनता पक्षाने युती तोडली होती. मग तेव्हा का म्हणून तुम्ही युती तोडली होती? कशासाठी तोडली होती? युती तोडल्यानंतर देखील मी माणुसकी जपली होती. पंकजाताईच्या विरुद्ध मी उमेदवार दिला नव्हता दिला मी उमेदवार, कारण आम्ही नातं जपणारी माणूस आहोत. आम्ही नातं जपणं हे आमचं हिंदुत्व आहे. कामापुरता मामा, काम झालं की तोडून द्या, फेकून टाका, संपवून टाका, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आणि काल काय मी रोज बोलतोय, आता सुद्धा तुम्हाला मी सांगतोय की काय ही कसली लढाई आहे? उद्धव ठाकरेची लढाई नाही, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. का मला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं? कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा हे जे लोक जमलेत त्यांच्याकडे, मला इथल्या गुजराती लोकांबद्दल राग नाही. परत सांगतो, गुजरात सुद्धा आमचाच आहे. पण संपूर्ण महाराष्ट्रातून उद्योग धंदे ओरबाडून तुम्ही गुजरातला नेत आहेत. गुजरात गुजरात गुजरात. आमदार सुद्धा पळवले ते पहिले गुजरात. कैलास सुद्धा पहिला त्यांनी मला फोन केला की साहेब कळत नाही हा रस्ता कुठे चाललाय. मग ते बघितलं, अरे सुरतेकडे चाललंय. म्हणजे आमदार सुद्धा गुजरात, सगळे उद्योगधंदे गुजरात. आता सुद्धा जे देशामध्ये 3 सेमीकंडक्टरचे उद्योग येत आहेत त्यातले 2 उद्योग हे मोदींनी डायरेक्ट गुजरातला नेले. काय महाराष्ट्राने काय घोडं